कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्त्वाच्या हेडलाईन्स. खेड नगरपालिकेचा दवाखाना अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत. वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प. नगरपालिकेचा दवाखाना तत्काळ सुरू करण्यासाठी मंगेश मोरे यांचे आमरण उपोषण सुरू. खोपी पिंपळवाडी डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकरी सिंचन लाभापासून वंचित. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी गेला वाया. अनिल सावंत यांचे पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार उघड. इम्पोर्टच्या मालाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची चौकशीची मागणी. आणि मुंबई गोवा महामार्गावरती एक्सयूव्ही कारला अपघात. एकाच कुटुंबातील 4 जण गंभीर जखमी. आता पाहूया सविस्तर वृत्त. खेड शहरातील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांसाठी आरोग्य सेवा पुरवणारा खेड नगरपालिकेचा दवाखाना गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. या दवाखान्याचे कामकाज तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 1 मे रोजी खेड नगरपालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. नगरपालिकेच्या मालकीचा असलेला हा दवाखाना अनेक गरजूंसाठी वरदान ठरला होता. मात्र सध्या डॉक्टर, औषधे आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्यामुळे दवाखान्याचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी नागरिकांना खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत असून त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतो आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोरे यांनी थेट उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. उपोषणाच्या पहिल्याच दिवशी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन मोरे यांच्याशी संवाद साधला. मात्र जोपर्यंत दवाखाना सुरू होत नाही तोपर्यंत हे उपोषण थांबवले जाणार नाही अशी ठाम भूमिका मोरे यांनी यावेळी स्पष्ट केली आहे. आज 1 मे 2025 रोजी दवाखाना, नगरपालिकेचा दवाखाना आहे तो चालू करण्याबाबत मागच्या 3 वर्ष मी सतत त्याची उपोषण करत आहे, पण तरीसुद्धा नगरपालिका काय दाद देत नाही. म्हणून मला परत आज एकदा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला. पण मगाशी शिवसाहेब आलेले, पण त्यांनी काय एक जात सांगितले की चालू होणार नाही. म्हणून मी त्यांना विनंती केली, साहेब आता पाऊस पडतोय, पाऊस येणार आहे, आता 1 महिन्यावर पाऊस आहे, लोकांचे खरोखर हाल होतात आहेत. 500 रुपये कुठलाही एक माणूस दवाखान्यात गेला प्रायव्हेटला तर 500 रुपये लागतात. असे तर घरातले 2-2, 3-3 माणसं पेशंट होतात पावसाळ्यात. तर त्यांना मी आधी उपोषण करायच्या आधी 23-22 तारखेला मी त्यांना विनंती पण केलेली, अर्धा तासपासून चर्चा केलेली की मला उपोषणासारखा मार्ग मला अवलंबा लावू नका, तुम्ही चालू करा. पण त्यांना परत आता लेटर घेऊन आले की आम्ही पुढे प्रोसेस चालू आहे. 3 वर्ष सध्या ती प्रोसेस चालू पुरी होत नाही. म्हणून आता मी ठरवलंय की जोपर्यंत मला लेखी देत नाही तो आम्ही अमुक महिन्यात, जून महिन्यात दवाखाना चालू करू, तोपर्यंत मी का उपोषणावर ठाम आहे. हा दवाखाना सुरू झाल्यास खेड व परिसरातील गरीब, वृद्ध व गरजू नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र ठरेल. त्यामुळे तत्काळ आवश्यक ती नियुक्ती व औषध सामुग्री उपलब्ध करून दवाखाना सुरू करावा अशी मागणी मोरे यांनी केली आहे. शहरातील नागरिकांमधूनही या उपोषणाला मोठा प्रतिसाद मिळत असून प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता पाहूया पुढील बातमी. खेड तालुक्यातील शिरगाव खोपी पिंपळवाडी डुबी प्रकल्पातील कालव्यांमधील गळतीमुळे शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळत नाहीये. शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा निधी वाया गेला असून या विरोधात अनिल लक्ष्मण सावंत यांनी खेड पाटबंधारे कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 1981 मध्ये मंजूर झालेला प्रकल्प 2004 मध्ये पूर्ण झाला, परंतु 990 लाख रुपये अधिक खर्च करूनही शेतकऱ्यांच्या शेतांपर्यंत पाणी पोहोचलेले नाहीये. दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई आणि निधी वसूल करण्याची मागणी सावंत यांनी केलेली आहे. शिरगाव खोपी पिंपळवाडी धरणाच्या प्रकल्पाच्या विरोधात आज मी इथे दिनांक 1 मे 2025 रोजी उपोषणाला बसलेला असून रत्नागिरी पाटबंधाऱ्याच्या ज्या कामामध्ये, धरणाच्या कामामध्ये जो हलगर्जीपणा झालेला आणि भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधात मी आज उपोषणाला बसलेलो आहे. या धरणाच्या प्रकल्पासाठी
5 गावांचा समावेश केला होता आणि याचा उद्दिष्ट मेन शेती व्यवसायासाठी असताना सुद्धा आतागायत केलेल्या कामांमधून कुठल्याही प्रकारचा शेतीला पाणी केलेलं नाही आहे। आज जो प्रकल्पावर जो खर्च केलेला आहे तो फक्त त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेला आहे। त्याच्यातून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा एकही रुपयाचा फायदा झालेला नाही आणि त्याच्यातून कुठल्याही प्रकारचं सिंचन न होता त्याच्यामुळे महसूलसुद्धा शासनाला 1 रुपयाचा फायदा झालेला नाही आहे। तर आत्ता जे काही परिस्थिती आहे तीही आजही त्याच परिस्थितीत आहे जी त्यापूर्वी 1991 पासून आहे, ती आजतागायत तशीच आहे। 2004ला हा प्रकल्प पूर्ण झाला। प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जवळजवळ 16 वर्ष तो त्यांच्या ताब्यात होता चिपळूण प्रकल्प बांधकाम विभागाच्या आणि 2020ला त्यांनी यांच्या हस्तांतरण केलेलं आहे रत्नागिरी पाटबंधारे विभाग रत्नागिरी यांना। परंतु हा प्रकल्प कुठल्या अवस्थेत होता, कसा होता याची कुठल्याही प्रकारची माहिती न घेता आज यांनी डायरेक्टली हस्तांतरित करून घेतलेला आहे आणि आजच्या डेटला जी परिस्थिती आहे ती एवढी खराब आहे की तिथे कुठल्याही प्रकारचा कालव्यामधून एक थेंब पण पाणी जाऊ शकत नाही अशी त्या कालव्याची व त्या कालव्यावर केलेला खर्च, धरणावर केलेला खर्च याचा उपयोग काय असं माझं म्हणणं आहे। आणि त्याच्यानंतर त्यांनी जी केलेली कामं आहेत याच्यातून त्यांनी काही सिद्ध करून दाखवलेलं नाही आहे। दुसरी गोष्ट अशी आहे, उजवा डावा कालवा यांची जी किलोमीटर लांबी जी आहे, डावा कालवा 20 किलोमीटर आणि उजवा कालवा 22 किलोमीटर असं असताना सुद्धा टोटल 42 किलोमीटर कालवा खोदून धरणात पाणी पूर्ण क्षमतेने पाणीसाठा असताना पण कालव्याद्वारे सिंचन केलेलं नाही आहे। मग या बाबीला जबाबदार कोण आणि हा जो खर्च झालेला आहे शासनाचा जो निधी याच्यावर वाया गेलेला आहे याची भरपाई करून देणार कोण? शासनाचे तिथे कामावर असलेले अधिकारी की ठेकेदार? त्यांनी शासनाने याच्यावर काही लवकरात लवकर कारवाई करावी आणि या प्रश्नाला लवकरात लवकर मार्गी लावून शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कशा प्रकारे पोहोचेल याची लवकरात लवकर तजवीज करावी। खेडमधील श्री अनिल सावंत यांनी या कार्यालयाकडे माहिती अधिकारामध्ये धरणाच्या पूर्वीच्या काही कामांच्या निविदा तसेच झालेला खर्च आणि काही कामाचे कार्यारंभ ऑर्डर्स याच्यासाठी माहिती मागितली होती। उपविभागाची माहिती त्यांना पुरवली। तदनंतर त्यांनी उपविभागाच्या माहितीवर समाधान नसल्यामुळे विभागीय कार्यालयात अपील केलेलं आहे। विभागीय कार्यालयात जी उपलब्ध माहिती होती ती त्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर त्यांना 2004ची एक वर्क ऑर्डर हवी आहे। हा जो आत्ता पिंपोळे प्रकल्प आहे हा या कार्यालयाकडे किंवा या विभागाकडे 2020-21ला हस्तांतरित झाला आहे। सदरची वर्क ऑर्डर जे ते मागणी करतात ते यापूर्वीचा बांधकाम विभाग जो आहे चिपळूणचा पाटबंधारे बांधकाम विभाग चिपळूण यांच्याकडे आहे। त्यांनाही विभागीय कार्यालयात तो पत्रव्यवहार झालेला आहे आणि ते तात्काळ मिळण्याची कारवाई चालू आहे। मी आमच्या विभागाच्या वतीनं उपविभागाच्या वतीनं श्री अनिल सावंत यांना विनंती करतो की त्यांनी उपोषणासारखा टोकाचा निर्णय घेऊ नये। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपली प्रकृती सांभाळण्यासाठी लवकरात लवकर उपोषण सोडावं। याबाबत ज्या त्यांच्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। देशातील एक प्रमुख अन्नधान्य बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये इम्पोर्टच्या मालाच्या आडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येत असल्याची धक्कादायक माहिती माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे। याबाबत त्यांनी चिंता व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी देखील केलेली आहे। राज्यामध्ये माथाडी कामगार चळवळीबद्दलचं विधेयक मंजूर झालेलं आहे। विधेयक मंजूर झाल्यानंतर ज्या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री आणि कामगार मंत्र्यांनी संयुक्त बैठक विविध कामगार नेत्याची घेणे आवश्यक होतं ते अद्याप झालेली नाही, ती लवकरात लवकर घ्यावी। विधेयकामध्ये काही त्रुटी आहेत, काही बदल अपेक्षित आहेत, काही योग्य खुलासा हा GR किंवा नोटिफिकेशनच्या माध्यमातून येणं गरजेचं आहे। नाहीतर काही उद्योग व्यवसायामध्ये असणारी लोक याचा दुरुपयोग करू शकतात। यासाठी कृती समितीची बैठक घेतली। नवी मुंबईमध्ये 200 कोटीचं ड्रग्ज हे सापडल्यानंतर भरपूर मोठा खुलासा या ठिकाणी होत आहे। यामध्ये जो गुरु चिस्कर म्हणून जी व्यक्ती आहे हे स्वतः माथाडी कामगार आहे, म्हणजे त्याला आम्ही वारणार म्हणतोय 2001 पासून। मग लोकल पोलीस स्टेशन, लोकल विभाग, माथाडी बोर्ड ह्यांना माहीत नव्हतं का? कोणीच काही बोलत नाही का? बाजार समितीमध्ये परत एकदा नवी मुंबई बाजार समिती चर्चेला आलेली आहे। कधी FSIच्या घोटाळ्यावरती, कधी काही संचालकांच्या घोटाळ्यावरती आणि आता ड्रग्सच्या घोटाळ्यामध्ये। आणि म्हणून आमची विनंती आहे सरकारला की या सगळ्या बाजार समितीची एखादी उच्चस्तरीय SIT दाखल करा आणि हे जे सगळं तपास करा। 2-3 तपास यंत्रणा इथं काम करतात आणि कुणीच
काही पकडायला तयार नाही. भ्रष्टाचार असणारे संचालक अधिकारी यांना पाठबळ मिळते आणि ड्रग्सच्या विषयावरती जो मूळ मुद्दा आहे याची पाळामुळं हे आमच्या नवी मुंबईमध्ये आहे. बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये फ्रूट मार्केटमध्ये काम करतात. मध्यंतरी आवाज उचलला होता. काही बाजार समितीच्या संचालकांनी व्यापाऱ्यांनी तो आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. याचं कारण आंब्याचा सीझन जरी असला तरी या बांगलादेशी नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी बाजार समितीमध्ये शोधून त्यांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवलं पाहिजे. नाहीतर मोठ्या घातपाताचा विषय या बांगलादेशी नागरिकांकडनं या नवी मुंबई होऊ शकतो. आणि म्हणून जे 3 गुन्हे आमचे पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये टाकलेले आहेत, जे सगळे खोटे आहेत, त्यातले 2 खंडणी आणि 1 हत्या याची पूर्ण चौकशी, परत एकदा चौकशी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि DGनी करावी आणि ज्याच्यामध्ये हे जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई करावी. फ्रूट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इम्पोर्टचा माल येतो. त्या इम्पोर्टच्या मालामध्ये कुठल्याही प्रकारे तपासणी केली जात नाही, चौकशी केली जात नाही. त्या इम्पोर्टच्या मालामध्ये ड्रग 100% येत असेल असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. काही व्यापारी उघडपणे बोलायला तयार नाहीत. काही चौकशी अधिकारी या मार्केटमध्ये झालं पाहिजे. या नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बॉर्डरमधूनही माल येत असतो. जसं गुजरातची एक बॉर्डर आहे, राजस्थानची बॉर्डर आहे. त्या सीमा भागामधूनही काय अन्नधान्य माल येत असतो. त्याच्यामुळे आपल्या APMC मार्केटमधली पोलीस यंत्रणा ही कमी पडते आहेत. सक्षम पोलीस यंत्रणा आणि सिस्टम या ठिकाणी लावणं गरजेचं आहे. नाहीतर मोठ्या घातपाताचा एक कारणीभूत आमची बाजार समिती होऊ शकते. महाडमध्ये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती बोरिवली ते सिंधुदुर्ग जाणारी XUV कार महाड तालुक्यातील दासगाव हद्दीतील काफिला रेती बंदर जवळ आल्यावरती गाडीवरून चालकाचा ताबा सुटला आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्ड्यात आपटली. या अपघातामध्ये आई, वडील, भाऊ आणि बहीण असे एकाच कुटुंबातील 4 प्रवासी जखमी झालेले आहेत. सर्व जखमींवरती महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त पालकमंत्री डॉक्टर सामंत यांनी पोलीस परेड ग्राउंडवरती झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यामध्ये राष्ट्रध्वज फडकवून मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी M. देवेंदर सिंग, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील विकासात्मक प्रकल्पांच्या वाढीसाठी रत्नागिरीकरांचे सहकार्य आवश्यक आहे. ते सहकार्य करणाऱ्यांचा संकल्प आज महाराष्ट्र दिनानिमित्त सर्वांनी मिळून करू असे आवाहन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी केले. उल्लेखनीय केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे या कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धेचे आयोजन करून निवड झालेल्या राधिका दुसार व आराध्या टाकळे यांचाही गौरव करण्यात आला. सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आंबा उत्पादकांसाठी आंबा वाहतुकीकरता पणन विभागामार्फत घेण्यात आलेल्या कुलिंग व्हॅनचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या व्हॅनची पाहणी केली व ते थेट चालकाच्या जागी बसले. सोबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना घेऊन त्यांनी ही व्हॅन काही अंतरापर्यंत चालवली. कार्यक्रमासाठी नागरिक, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून जनतेशी संवाद साधलाय. पाहूयात. महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो. जिल्ह्यातल्या, कोकणातल्या, महाराष्ट्रातल्या देखील नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आजच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्रामध्ये येत आहेत. त्यांचे देखील स्वागत करतो. विशेष स्वागत एवढ्यासाठीच करतो की आजचा महाराष्ट्र दिन हा एका वेगळ्या पार्श्वभूमीवर आपण साजरा करतोय. गेली अनेक वर्ष मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, साहित्यिकांनी प्रयत्न केले, साहित्यिकांनी आंदोलन केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 4 ऑक्टोबरला मराठी भाषा ही अभिजात झाली असं जाहीर केलं.
आणि त्यानंतर पहिलाच महाराष्ट्र दिन आम्ही महाराष्ट्रामध्ये साजरा करतो. त्यांचं अभिनंदन करत असताना, त्यांना धन्यवाद देत असताना, महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला जे अपेक्षित होतं की आपली मातृभाषा, आपली राजभाषा ही अभिजात झाली पाहिजे, ती मागणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्ण केली. त्याबद्दल तमाम मराठी माणसामार्फत, महाराष्ट्रातल्या जनतेमार्फत मी नरेंद्र मोदी साहेबांना मराठी भाषेचा मंत्री म्हणून धन्यवाद देतो. महाडमध्ये आज मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजवंदन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शहरातील चांदे क्रीडांगण येथे मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. रायगड पोलीस दलामार्फत मानवंदना देण्यात आली. यावेळी महाडचे प्रांत अधिकारी पोपट ओमासे, तहसीलदार महेश शितोळे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव, MIDC पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, महाडचे व्यापारी तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी, पत्रकार बांधव, कर्मचारी उपस्थित होते. मनापासून शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो. संपूर्ण महाराष्ट्रावर हा महाराष्ट्राचा स्थापना दिन मोठ्या जल्लोषामध्ये सुरू आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, आजच्या टायमिंगप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. मी संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा व्यक्त करू इच्छितो की आपला आजचा हा शुभ दिवस 1 मे महाराष्ट्र दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा केला जातोय. त्याबद्दल संपूर्ण जनतेला, शासकीय अधिकारी, कर्मचारी सगळ्यांनाच, राज्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्यालयात सकाळी 7 वाजता ध्वजारोहण आयुक्त मंगेश चितळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अग्निशामक दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध परेड सादर केली, जी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी होती. या परेडमध्ये अग्निशामक विभागाने आपत्कालीन सेवा कार्यपद्धती आणि आधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक सादर केले. महापालिका आयुक्त आणि इतर मान्यवर अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. याआधी 14 एप्रिल 2025 रोजी अग्निशामक सेवा सप्ताहाच्या निमित्ताने नवीन पनवेल ते खारघर दरम्यान 24 अग्निशामक वाहनांची रॅली काढण्यात आली होती, ज्यामध्ये पनवेल महापालिका आणि सिडकोने संयुक्तपणे सहभाग घेतला होता. या उपक्रमांमुळे महाराष्ट्र दिनाचे औचित्य अधिक प्रेरणादायी ठरले असून नागरिकांमध्ये अग्निसुरक्षा व जनजागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्यात आला आहे. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड थळ यांच्यामार्फत अलिबाग प्रेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या कामगार स्मृती चषक जिल्हास्तरीय आदिवासी कबड्डी स्पर्धेला गुरुवार दिनांक 1 मे पासून प्रारंभ झाला. RCF वसाहत कुरुळ येथील क्रीडा संकुलात ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील 64 आदिवासी संघ सहभागी झाले आहेत. RCF थळाचे कार्यकारी संचालक नितीन हिरडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महाव्यवस्थापक संजीव हरळीकर, महाव्यवस्थापक सुधीर कोळी, अभय कालबाडे, व्ही मंगेश, उपमहाव्यवस्थापक विनायक पाटील, सर्व संघटनांचे प्रतिनिधी, मानव संसाधनचे अधिकारी, प्रशासनाचे अधिकारी, वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉक्टर राकेश कवळे, माजी राष्ट्रीय खेळाडू दिलीप धुमाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्पर्धेत विजेत्या संघास रोख रुपये 25,000 व चषक, उपविजेत्या संघास रोख रुपये 15,000 व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघास रोख रुपये 10,000 व चषक अशी सांघिक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पकड, उत्कृष्ट चढाई यांसाठी रोख रक्कम व चषक अशी वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात येणार आहेत. यासह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.